गावाला 24 तास पाणी पुरवठा पाहिजे, गावाला 24 तास वीज पाहिजे आणि गावामध्ये शिक्षण व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. या 3 गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर सरपंचाची तक्रार होत नाही, सरपंचाला कोणी भांडत नाही, सरपंचाला जास्त कोणी त्रास देत नाही. मात्र बहुतांश गावामध्ये 24 तास वीज नाहीये, प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही आणि शिक्षण व्यवस्था मिळत नाही. म्हणून सरपंचाचे राडे दरवेळेस बाहेर पडत असतात आणि ग्रामसभेमध्ये धिंगाणा होत असतो. सरपंचानंतर महत्वाचा घटक जो असतो ग्रामपंचायतचा गावचा तो असतो ग्रामसेवक. आता ग्रामसेवकाचं काम काय असतं? जन्माची आणि मृत्यूची नोंद घ्यायची, जे विकास कामासाठी ठराव लागणार आहे ते ठराव बनवायचे आणि गावामध्ये कुठल्याही समस्या असेल किंवा विकास कामं सुरू असेल तर त्या कामांवर ग्रामसेवक लक्ष ठेवत असतात. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गावात असते ग्रामसभा. प्रत्येक ग्रामपंचायतला वर्षामध्ये 2 वेळेस, एक तर 15 ऑगस्टला नाहीतर मग 26 जानेवारीला, हे तर फिक्सच असतं, विशेष ग्रामसभा आपण कधीही घेऊ शकतो. मग ग्रामसभेमध्ये काय असतं? साधारणतः मध्ये काय होतं? आमच्या पार्टीचा सरपंच आहे, आम्ही त्याला प्रश्न विचारत नाही, त्याच्या पार्टीचा सरपंच आहे ते त्याला प्रश्न विचारत नाही. विकास आराखडा जो गावामध्ये आपल्याला काम करायचं असतं तो ग्रामसभेमध्ये बनत असतो. म्हणजे लोकांना विचारायचं की भाऊ आपल्याला काय काम करायचंय, कुठं हायमास बसवायचे, कुठं पेवर ब्लॉक बसवायचे, कुठं लाईट बसवायचंय. मग हे सगळं करत असताना ग्रामसभेमध्ये कामं कमी होतात, गोंधळ जास्त होतो. आराखडा कधीच ग्रामसभेत बनत नाही, नुसता धिंगाणा होतो. कारण सरपंच कोणीतरी निवडून दिलेला असतो आणि मग गदारोळ. आताची सध्याची ग्रामसभा जी गावामध्ये होते त्याविषयी मी बोलतोय. त्यानंतर असतात एक उपसरपंच. उपसरपंचाची सध्या तरी निवड सदस्यामधून होते. सदस्य ज्याचं बहुमत जास्त आहे तो उपसरपंच होतो. मग जो सरपंचाचे जे विरोधक आहे, गावामध्ये विरोधक तर असणार ना, निवडणूक म्हणल्यावर विरोधक तयार होतात. सरपंचाचे जे विरोधक आहे ते उपसरपंचाला आपोआप अटॅच होऊन जातात. एक पर्यायी व्यवस्था, हे सरपंचाला आपलं काम करणार नाही, याला पर्याय म्हणून आपण उपसरपंचाकडे जाऊ आणि उपसरपंच हे सगळे कामं विरोधकाला सांभाळून असं करत असते. नंतर असते कर्मचारी. प्रत्येक ग्रामपंचायतला लोकसंख्येनुसार कर्मचारी दिलेले असतात. कर्मचारी नेहमी शिव्या खात असतात. कधी पाईपलाईन फुटलेलं असतं, कधी डीपी जळालेलं असतं, कधी विहिरीत पाणी नसतं. गाव नेहमी त्यांना शिव्या देत असतं. पण एक कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कधीही बर्डन असतं. नंतर असतात सदस्य. सदस्य हे फक्त मासिक मिटिंगला येतात. आता हे ड्रॉबॅक मी एकदम ग्राउंड लेवलचं तुम्हाला जे सध्या गावात होते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हे फक्त मिटिंगला येतात, चहा पाणी घेतात, सदस्य चर्चा करतात काय काम करायचं बा, कसं काम करायचं, आपल्याला हे नाही झालं, आपल्याला ते नाही झालं. महिन्याला एकदा ते मिटिंगला येतात, दामोडा होतो आणि ते निघून जातात. आणि ह्या सगळ्यांतर एक महाशय असतो, त्याचं नाव आहे रोजगार सेवक. हा खूप खतरनाक प्राणी असतो. हा रोजगार सेवक जो आहे तो पूर्ण गावाला चालवतो. कारण सरपंच दर 5 वर्षाला येतं, ग्रामसेवक 2-3 वर्षाला बदली होऊन जाते, सदस्य 5 वर्षाला बदली होऊन जाते. नंतर जे कर्मचारी आहे त्यांना बिचारायला गावाशी काही घ्यायचं नसतं. रोजगार सेवक हे पद कंत्राटी पद्धतीने भरल्या जातं आणि शासनाने ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रोजगार सेवक हे पद काढलेले आहे. मग सारा घोळ ग्रामपंचायतचा इथंच आहे. हे काय करतं? लोकांकडून पैसे जमा करतं. तुला विहीर लागती, तू पैसे दे. तुला घर, कोणाचं नाव डिलीट करायचं, कोणाचं नाव ऍड करायचं, कोणाला कोणता लाभ द्यायचा, हे सगळं रोजगार सेवक. या रोजगार सेवकामुळे सरपंच बर्बाद होतात. बऱ्याच ठिकाणी सरपंचाचं पदही निघून जातं. माझ्या याच्यामध्ये ही सगळी जी परिस्थिती आहे सुधारण्याचं काम या ठिकाणी मी केलं. अवघ्या 2 वर्षामध्ये 5 कोटीचे कामं मी गावात केले. गावात कामं कोण देतं माहितीये का तुम्हाला? आमदार, खासदार, एखादा पालकमंत्री. पण एकमेव मी सरपंच असा आहे, मी आमदाराला शिव्या देत राहतो, खासदाराला बोलत राहतो, पालकमंत्र्याला बोलत राहतो. मला काम कोण देतं? अधिकारी. आपको मराठी समझ में नहीं आता है? थोड़ा थोड़ा तो मैं थोड़ा थोड़ा हिंदी मिक्स करता हूँ अभी. ध्यान से सुनिएगा. मैडम ने कहा कि जर्नलिज्म को वैल्यू नहीं है ना, तो उसका एक रियल एग्जाम्पल मैं आपको बताता हूँ. आज या महाराष्ट्रामध्ये, या देशात जे काही घडतंय हे सगळे तुम्ही लोक करतात. हा आरोप आहे माझा तुमच्यावर. का माहितीये का? एखाद्या नेत्याला कसं आंदोलन करायचं हे पत्रकार येऊन कानात सांगतात. साहेब तुम्ही एक काम करा, हे चालणार नाही, याला टीआरपी भेटणार, तुम्ही काय करा, शर्ट काढून बसा इथं ड्रायव्हरात. हे तुम्ही देश चालवताय, तुम्ही नेत्यांना. आज 99% लोक या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ ऑन द रेकॉर्ड बोलतोय मी, हे अभ्यासू नाहीये, हे भावनेवर निवडून आले. लक्षात आलं का तुमच्या? इमोशंस पे इलेक्शन जीत गए मैडम वो. उनको स्टडी ही नहीं है, सरकार कैसा चलाना उनको पता ही नहीं है. तो उनको चला कौन रहा है? आप लोग चला रहे हैं उनको.
ये मीडिया वाले लोग हैं, ये संपादक है, ये रिपोर्टर है, उनको कान में बताते सर वो तो ऐसा बोला आपको, उसने तो सर गाली दिया आपको, त्याला माहित असतं का, ते बघतं का, ते कुठल्या उद्देशानं म्हणतं हे पण तुम्ही त्याला वेगळा त्याला टर्न देतात. त्याने जर चांगल्या भावात म्हणलं तर सर तो गाली दिया आपको उसने, त्याने तुम्हाला असं म्हणलं. हे जे एका मीडियाचा व्हॅल्यू कमी झालाय, हा पॉईंट मी इथं करून टाकतो. तुमचं व्हॅल्यू मुळात कुठंच कमी झालं नाही. जर मीडियाचा खरा व्हॅल्यू बघायचा असेल, मीडिया काय हे समजून घ्यायचं असेल, तर एका राजकारणी माणसाला विचारा मीडियाची काय किंमत. एखाद्या राजकारणाचं करिअर घडवण्यामागे मीडिया असतो. देशाचे पंतप्रधान कुणामुळे झाले, मीडियामध्ये मुद्दे केले ना. गुजरातला मॉडेल केलं, असं झालं तसं झालं. आता मी पण तेच करतोय, माझ्या गावाचं मॉडेल तयार केलं, मी आता गाव सुधारलं, मी आता तालुका सुधारणार आहे, मला मतदान द्या, मी मग लोकसभेला उभं राहिलो, तरुण पोरं तयार केले. आता सुद्धा माझ्या मागे पोलीस लागले, पोलीस शोधून राहिले बरं का मला बाहेर. इकडे ते सीएम साहेब येणार आहे, तर मी इशारा दिला, दबाव तंत्राचा वापर बघा आम्ही कसं करतो. सीएम साहेब येणार आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, निवेदन देऊन तुम्ही काम करत नाही, पैसे देत नाही, निधी देत नाही. मग मी काय केलं, माझ्या ग्रामपंचायतचा ठराव घेतला की माझे हे 2-4 रस्ते खराब आहे, 2 दिवसाच्या आत ते रस्ते खराब, त्याचे पंचनामे झाले पाहिजे, त्याचं टीएस झालं पाहिजे, त्याचं ऑडिट झालं पाहिजे, नाहीतर आम्ही सीएम साहेबाचा ताफा अडवणार आहे. लागले का लाईट अधिकाऱ्याचे, सीएम साहेबाचा ताफा अडवणं म्हणजे सोपं आहे का. म्हणजे इथला सीओ, इथला बीडीओ, इथले कलेक्टर, इथले विभागीय आयुक्त सगळे कामाला लागले. अरे पोराला आवरा, अरे काही बी करा नाही, स्टंट करते परत. मग असं असताना माझे काम कालच आले, अधिकारी रस्त्याचा पंचनामा केला, बाबा तो रस्ता करून देतो. अशा पद्धतीनं काम या ठिकाणी मी केले. एजुकेशन की जो लिमिट है वो होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए, होनी चाहिए ना. नहीं है, क्यों नहीं है, कारण की मनोज जरांगे पाटील नाम सुना है सबने. जो फिलिंग आहे, फिलिंग सामान्य माणसाच्या ज्या भावना आहे, त्या भावनेवर काम करणारा माणूस त्याच पदावर जाऊ शकतो. एखादा अधिकारी केला, तो सर्वांगाने विचार करतो, सर्व कायदा बघून निर्णय घेतो. मात्र कधी कधी अशी सिच्युएशन येते की तुम्हाला तुमच्या अंतःकरणाला विचारून निर्णय घ्यायचे असतात. अशा वेळी जो सामान्य माणसाच्या भावना समजून घेतो, अशा वेळी जो 4 लोकांमध्ये वावरतो, 4 लोकांच्या समस्या त्याला समजतात, त्या माणसाला पार मग तो मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो. भावनेला इथं जास्त किंमत दिली. संविधानाला सुद्धा संविधान बनवत असताना भावनेची दुजोरा दिला गेलाय. भावना त्याच्याबद्दल पडताळून बघितली आहे किंवा असं व्हायला पाहिजे, असं का व्हायला पाहिजे, याच्या मागचं काय करा. 15 दिवस इथं हर्सुलच्या तुरुंगात, मग तिथं मला कैदी भेटले. तेव्हा अरे हम तो ये करके आए, तुझं काहीच नाही म्हणे, आम्ही तर असं केलं, आम्ही तर. मला तिथं अजून कॉन्फिडन्स आला, अरे यांच्यापेक्षा तर आपण चांगलेच आहे म्हणलं. प्रॉब्लेम असा होतो, जोपर्यंत आपला स्वाभिमान जिवंत आहे ना, असं वाटतं की साला आपण काहीही करू शकतो. बरोबर आहे की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जिवंत होता, म्हणून ते आदिलशाही इथं गेले नाही, निजामशाही इथं गेले नाही. त्यांनी ठरवलं माझं तयार करेल, छोटंसं गावात नाही, माझं तयार करेल. आणि पूर्ण जगामध्ये आज त्यांचं नाव आहे. छोटंसं गावात नाही, त्यांनी स्वतःच तयार केलं. एखाद्या वेळी एवढं मोठं संकट तुमच्यावर येतं ना की तुमच्या भावना मरून जातात. रोज माझ्या वडिलाच्या बाजूला डेड बॉड्या रोज कोणी कोणी मारायचं, रोज कोणी कोणी एक्सपायर व्हायचं. त्या नर्स लोकांना त्यांचे अंगठे ते ढवळ्या कपड्यामध्ये बांधतात बघा मेल्यावर, ते मी बांधू लागायचो, मदत करायचो. माझी भावना शून्य होऊन गेलो मी. जीवन काय आहे माझ्या लक्षात आलं. माझ्या बाजूला एका बेडवर एक पेशंट होता मित्र. त्या पेशंटचे मुलं कोरोना काळामध्ये युएसला शिकायला गेले होते. डॉक्टर इंजिनियर मोठे होते. त्याला झालता कोरोना आणि ते आमच्या तिथं त्या आयसीयू त्या क्वारंटाईन सेंटरला ऍडमिट होतं. त्यांचे कार्ड होते, कार्ड डेबिट कार्ड काय ते असतं ना, पेमेंट मारायचे. नर्स लोक यायचे, पेमेंट मारायचे, लागण तेवढे पैसे टाकायचे आणि काढून घेऊन त्याचे कार्ड त्याच्या उशाला तिथं ठेवून द्यायचे. विचार करा तुम्ही, मुलगा युएसला आहे, मुलगी युएसला आहे, किती पैसा असेल त्याच्या कार्डामध्ये. जर डॉक्टरला पिन माहिती आहे, त्या नर्सला पिन माहिती आहे, ते येत आहे, स्वाईप मारताय, पासवर्ड टाकताय, लागेल तेवढं पेमेंट काढून घेताय आणि तो माणूस मरणाने यातना त्या ठिकाणी भोगतोय. हे सगळं बघितलं मी. माझ्या लक्षात आलं की पैशाला काय किंमत आहे. आज करोडो संपत्ती माणसाच्या या कार्डमध्ये असेल आणि या कार्डला या माणसाला इथं जेवायला, बघायला, खायला द्यायला, 2 शब्द प्रेमानं बोलायला कोणी नसेल, तर हा पैसा काय कामाचा आहे. डिसिजन मध्ये मी तिथं उभं असताना, माझ्या सगळ्या भावना शून्य झाल्या असताना, माझा सगळा अभ्यास शून्य झाला असताना, माणुसकी मी जवळून बघितली, मृत्यू मी जवळून बघितला आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळं थोतांड आहे, हे सगळं तात्पुरतं आहे. इथं कुणी कुणाला काही मदत करू शकत नाही. म्हणून आपल्याला जे काही करायचंय ते आपणच करायचंय.
सुखामध्ये सगळे सोबत असतात. येताना सगळे, आज तुम्ही एकमेकांना भेटले, तुम्ही मित्र आहे, तुम्ही क्लासमेट आहे, पण जाताना तुम्ही सगळे सोबत कधीच जाणार नाहीत. कोणाचा काळ मागे आहे, कोणाचा काळ पुढे आहे. आणि अति लहान वयामध्ये, अति संवेदनशील वयामध्ये या गोष्टी माझ्यासोबत घडल्या, म्हणून मी भावना शून्य झालो. आज मला कशाचीही भीती वाटत नाही. काही आंदोलन करायचं तुम्ही जर सांगितलं, कलेक्टरच्या समोर जाऊन काही आंदोलन करायचं, मी बिनधास्त करतो. कारण मला कळून गेलंय की आयुष्यामध्ये आपण जे करतो तेवढंच या ठिकाणी शाश्वत आहे. बाकी सगळं हे, या पद्धतीने माझी भावना आहे, माझी मेंटॅलिटी, आणि याच पद्धतीने मी त्यानंतर माझं शिक्षण गेलं, माझी जमीन गेली, माझे वडील गेले, माझ्यावर गुन्हे दाखल झाले, मी आत्महत्या करण्याच्या डिप्रेसमध्ये गेलो. मी आता आपलं काहीच राहिलं नाही, आपले स्वप्न धुळीस मिळाले. या भावनेनं मी पेटून उठलो. आणि मग लक्षात आलं माझ्या की आपण आपल्या स्वतःसाठी काही करू शकत नसलो तरी आपण आता इतरांसाठी तरी काहीतरी करू. या भावनेनं मी या सामाजिक क्षेत्रात उतरलो आणि लोकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे मला इनडायरेक्टली पोलिसांनी घडवलेला मी नेता आहे. मी सगळे जे जे कामं केलेत त्यात पोलिसांना, एसडीएम साहेबाला, तहसीलदार साहेबाला असं कुठेही वाटलं नाही की हा पोरगा स्वार्थी आहे, हा कोणाकडून पैसे मागतोय आणि याला कुणाला तरी काहीतरी ब्लॅकमेल करून काहीतरी कमवायचंय, असं त्यांना कुठंच वाटलं नाही. म्हणून त्यांनी माझ्यावर सूड भावनेने कुठेच कारवाई केली नाही. त्यांनी असं त्यांच्या निदर्शनात असं आलं की हे पोरगा असे काही कामं जरी करतं पण याचा हेतू स्पष्ट आहे, याचा हेतू हा प्रामाणिक आहे की गावाला याचा फायदा व्हायला पाहिजे, सामान्य नागरिकांना याचा लाभ व्हायला पाहिजे. म्हणून ते माझ्यावर, म्हणजे इथं आला का नाही तो भावनेचा विषय, म्हणजे भावनेनं देखील प्रशासन काम करत असतं, बरोबर.